नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. ज्ञानराज टीव्ही मराठीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यालयास 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार पुरस्कृत आदर्श संस्था मानव सेवा प्रतिष्ठान मोहोज खुर्द, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. सुनील देवीदास मतकर. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आंतरराज्य पुरस्कार प्राप्त. नेहरू युवा केंद्र अंतर्गत स्वच्छता अभियानात पाथर्डी तालुका प्रथम क्रमांक. संस्थेचे विविध युनिट: जगमित्र गुरुकुल, निवारा बालगृह, बालसंगोपन योजना, मानव सेवा, सार्वजनिक वाचनालय, जय बजरंग व्यायामशाळा, लोककला प्रयोग केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र, श्रीराम संस्कार केंद्र. मराठीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यालयास 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अबकी बार किसान सरकार, आमचा निर्धार शेतकऱ्यांचा उद्धार. भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य. आपल्या उज्ज्वल भविष्याची निशाणी. माननीय श्री संदीप म्हातारदेव राजळे, मुख्य समन्वयक, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ. मुक्काम पोस्ट कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 79 72 53 28 57. सत्तेच्या सारीपाटाला सुरुंग लावत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी युवा नेते गोकुळ दौंड यांचे पाथर्डीत उपोषण सुरू. महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली, परंतु सतत दुष्काळग्रस्त म्हणून सरकार दप्तरी नोंद असलेल्या पाथर्डी तालुक्यातील काही महसूल मंडळे या यादीतून वगळली असल्याने भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष युवा नेते गोकुळ दौंड यांनी पाथर्डीत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी संपूर्ण 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावीत अशी लेखी मागणी सरकारकडे केली असलेले संपूर्ण मतदारसंघातून त्यांच्या उपोषणाला उत्स्फूर्तपणे सर्वपक्षीय जाहीर पाठिंबा मिळत आहे. शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितिज भैया घुले, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, स्वप्नील देशमुख, शिवाजी नेमाने, नंदकुमार मुंडे, अनिल बंड, चांद मणियार, स्वाभिमानी संघटनेचे रमेश कचरे, बाळासाहेब गर्जे, बाबूराव बांगर, संजय देशमुख, आपचे किसन आव्हाड बोरुडे, वंचित आघाडीचे किसनराव चव्हाण सर, दादा श्रीवणकर, सुरेश मुनोत यांनी पाठिंबा देत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत प्रचंड घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. विशेष करून कोरडगाव महसूल मंडळ दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने त्या 25 ते 30 गावातील शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. युवा नेते गोकुळ दौंड यांनी सरकारला निवेदन सादर करूनही सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सरकार संपूर्ण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा दौंड यांनी सरकारला दिला आहे. मी गोकुळ दौंड आणि सर्व शेतकरी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील गेल्या 7 तारखेला आम्ही तहसीलदार कार्यालय पाथर्डी आणि प्रांत साहेब यांना पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील दुष्काळजन्य जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगानं चालू वर्षी दोन्ही तालुक्यात अनेक गावामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात पाऊस कमी झालेला आहे आणि या कमी झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची दोन्ही हंगामाची पिकं त्या ठिकाणी वायाला गेलेली आहेत आणि आज शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला आहे. आज कापसाला भाव नाही आणि कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं नाही, सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं नाही. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सर्व गोष्टीवर शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फरक पडलेला आहे आणि हे सर्व असताना आम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकरी मिळून 7 तारखेला आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनात असं म्हटलं का पाथर्डी आणि शेवगाव हा तालुका
दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाने या शेतकऱ्यासाठी न्याय दिला पाहिजे असं निवेदन दिलं असताना आम्ही 7 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत जर हा दुष्काळ जाहीर न केल्यास शासनाने 22 तारखेला आम्ही सर्व शेतकरी आणि मी स्वतः त्या ठिकाणी नाईक चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे. असं 7 तारखेचं नोटीस शासनाला असून त्यांनी कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी दखल घेतलेली नाही. आज तुम्ही जर पाहिलं शेतकऱ्याची व्यथा जर पाहिली, शेतकऱ्याचे प्रश्न जर पाहिले, शेतकऱ्याच्या अडचणी जर पाहिल्या तर या ठिकाणी तालुक्यात मला असं वाटतं फक्त राजकारण या ठिकाणी चालतं. विरोधक असतील, सत्तेतले असतील, यांना काही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य कुटुंबाचं देणं घेणं नाही. आज पिण्यासाठी सुद्धा या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये पाणी नाही, टँकर चालू आहे आणि वर्षानुवर्षे हा तालुका अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा ऊस तोडणी कामगाराचा तालुका आहे, जिरायती तालुका आहे. प्रत्येक माणसाला राज्यातल्या मी म्हणतो सर्व इथून मागच्या सर्व मंत्रिमंडळाला सुद्धा माहीत आहे तर हा तालुका जिरायती आहे. आणि चालू वर्षी असं काय घडलं तर मी जे राहतो जे मंडळ आहे, कोरडगाव मंडळ आहे या महसुलीमधलं, त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थितीसुद्धा शासनाने जाहीर नाही केली. मला असं म्हणायचं आहे कोरडगावमध्ये कुठं द्राक्षाचे बाग आहेत, केळीचे बाग आहे किंवा हजारो हेक्टर ऊस आहे, अशी काय परिस्थिती आहे का? तुम्ही पत्रकार म्हणून त्या ठिकाणी जाऊन पहा. आजही लोक सकाळी संध्याकाळी पिण्याच्या पाण्यासाठी 2-2 किलोमीटर त्या ठिकाणी पाणी आणावं लागतं. ही परिस्थिती असताना मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी फक्त सत्ताकारण आणि राजकारणासाठी सर्व या ठिकाणी केलं जातं. विरोधक असतील, सत्तेतले असतील, फक्त मी जरी एका पक्षाचा त्या ठिकाणी पदाधिकारी असतो तर सर्वप्रथम मी त्या ठिकाणी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कुठल्याही पक्षाचा आणि कसलाही मी त्या ठिकाणी विचार करत नाही. कार्यकर्ता म्हणून निवडून आले, मी देखील पंचायत समितीतून निवडून आलो, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आम्ही दोघं तर आहोतच, पण आता आमच्या मार्केट कमिटीचे पण सभापतीच आहे. त्याच्यामुळे सभापती एकत्र आले. त्याच्यात वेगळं वाटण्यासारखं काही नाहीये. आणि जर कोणाला वेगळं वाटत असेल तर ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचा अर्थ घ्यावा. शेवटी आम्ही शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी आणि सर्वसामान्यासाठी एकत्र आलो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. कोण आलं का इथं प्रशासनाचं? पाथर्डी शहरात प्रांत कार्यालय, बरोबर आहे ना? प्रांत कार्यालय तुमच्या शहरातच आहे ना, तहसील कार्यालय पण इथंच आहे. आता तुम्ही प्रांत कार्यालयाच्या समोर बसले इथं जवळजवळ, तरी सुद्धा तुमची दखल घेतली नाही जात. बरं, तुमचे लोकप्रतिनिधी पण सत्ताधारी आहे, तरी सुद्धा तुमची दखल नाही घेतली जात. बरं, हे पण समजून घेऊया आपण. पण त्याच्या पलीकडे मला गोकुळ भाऊने एक गोष्ट सांगितली, ती तर मला पटण्यासारखीच नव्हती. ते म्हणले हे सदृश्य दिलं ते दिलं, पण त्याच्यात सुद्धा स्वप्नील कोरडगाव मंडळ उघडलं. कुठलं? कोरडगाव. ज्या मंडळाने आजपर्यंत लोकप्रतिनिधी भरघोस असा पाठिंबा दिला, तेच मंडळ तुम्ही वगळलं. मला वाटतं सगळ्यात जास्त निषेध आज त्या गोष्टीचा करण्यासारखा आहे. राहिलेला नाहीये गोकुळ भाऊ, हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहे. आणि राहिला विषय पक्षाचा, तर मला तर पहिल्यापासून एक गोष्ट या ठिकाणी आवडली की तुम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी इथं एकत्रित आलेला आहे. शेवगाव पाथर्डीला दुष्काळ जाहीर व्हावा हा सर्वसामान्य शेतकऱ्याची मागणी आज खऱ्या अर्थाने इथं पाथर्डी शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. याचं जी काय मदत लागेल हे आंदोलन पुढे नेण्यासाठी तिथं शेवगाव तालुका तुमच्या पाठीशी उभा राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पण कार्यकर्ते आपल्याला तिथे सपोर्ट करतील. कारण सर्वसामान्याला न्याय द्यायची ही आमची भूमिका भविष्यात देखील इथं राहणार आहे. गोकुळ भाऊ, मी तुम्हाला सांगतो, जर हे आंदोलन तुमचं मिटलं नाही किंवा जर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळाला नाही तर आपण सगळे शेवगाव पाथर्डीकर सर्व मंत्रालयात जाऊन त्यांच्या गेटच्या समोर बसू. काय करू? दोन्ही तालुक्यामध्ये कोणत्याही पाझर तलावाला पाणी आलेलं नाही, कोणत्याही वडणाऱ्याला नद्यांना पूर देखील आलेला नाही. अत्यंत कमी पाऊस आहे आणि कमी पाऊस असताना देखील प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं प्रत्येक मंडळाची आणेवारी चुकीची लावली गेली आणि चुकीच्या आणेवारी लावल्यामुळं हा तालुका, शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यामध्ये खूप विलंब झाला. काम नाही आपण येत्या काळामध्ये आपण खूप मोठा संघर्ष आपला करायचा आहे. अजून MIDC साठी संघर्ष करायचा, पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करायचा आहे. आपला साथ आमचे आहे, क्षितिज भैयाचे देखील आपला खूप मोठे मोठा साथ करेल. शेवगावकरांचा आपला खूप मोठं सहकार्य लागणार आहे. युवक गोळा करायचे, त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे घ्यायचे आणि त्यांना प्रचार करायला लावायचा. हे असं नसलं पाहिजे. तुम्ही जसे त्यांच्या हातात झेंडे देता तसं त्यांच्या हाताला काम देखील दिलं पाहिजे.
ही देखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती घेतली पाहिजे, स्वीकारली पाहिजे.